मत्तईचं शुभवर्तमान अध्याय 11 वचन 28 मी वाचतो, सुरने लक्ष द्या। अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन। हालेलुया, 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 हालेलुया। प्रभू येशू ख्रिस्त समस्त मानव जातीला हे सांगत आहे की अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी, येशू म्हणतो मी तुम्हाला विसावा देईन। जिथे विसावा असतो, विसावा तिथे शांती आहे। जिथे विसावा असतो तिकडे आशा आहे। जिथे विसावा असतो तिकडे चिंता नाहीशी होते। आणि अशा पद्धतीचा विसावा देण्यासाठी प्रभू येशू म्हणतोय की तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन। या जगामध्ये सगळेच लोक काही ना काहीतरी कष्टामध्ये, भारामध्ये जगत आहेत। मग तो गरीबातला गरीब असोत किंवा श्रीमंतातला श्रीमंत असोत, सगळेजण कोणत्या ना कोणत्या भाराखाली, कोणत्या ना कोणत्या ओझ्याखाली आणि कोणत्या ना कोणत्या कष्टामध्ये राबत आहेत। आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने समस्त मानव जातीला एकवटून सांगण्यासाठी या दोन शब्दांचा वापर केला। म्हणालेला आहे की अहो कष्टी व भाराक्रांत जन हो। एक गरीब माणूस आपला उदरनिर्वाह करण्यासाठी, एक गरीब माणूस आपलं जीवनक्रम चालवण्यासाठी काबाड कष्टांमध्ये असतो। आणि एक श्रीमंतातला श्रीमंत माणूस सुद्धा बिझनेस कसा वाढवावा, एकाचे 2 कसे करावे, 2चे 4 कसे करावे, 4चे 8 कसे होतील, ह्याच्या काबाड कष्टामध्ये असतो। सगळेच जण रात्रंदिवस काही ना काहीतरी कष्टामध्ये आहेत। सगळेच जण काही ना काहीतरी ओझ्याखाली, बोजाखाली, भाराखाली आहेत। म्हणजे अगदीच नाही तर एखाद्याचं लग्न झालं नसेल तर तो म्हणेल माझं लग्न कधी होतंय, ह्या ओझ्याखाली तो जगत असेल। एखाद्याचं लग्न झालं असेल पण मूल नाही आहे तर मूल व्हावं ह्या ओझ्याखाली असेल। एखाद्याला मूल आहे पण ते ऐकत नाही आहे, तो त्या ओझ्याखाली असेल। बरीच कारणं आहेत, बरेच कष्ट आहेत, बरेच भार आहेत, बरीच ओझी आहेत जो मनुष्य आपल्या जीवनामध्ये जगत असताना ती हाताळत असतो, किंबहुना त्याच्यामध्ये तो चालत असतो। या पृथ्वीवरती परमेश्वराने मानवाला जे निर्माण केलं, बायबल म्हणतं त्याच्या प्रतिमेमध्ये त्याने आपल्याला रचलेलं आहे। कोणा पशुप्रमाणे जगण्यासाठी नव्हे। जसा एक पशु असतो, एक बैल असतो, जसं त्याला सकाळचं चारा पाणी देतात, नंतरला नांगराला जुमतात, मग तो काबाड कष्ट करतो आणि मग पुन्हा एकदा संध्याकाळ होते, परत त्याला गोठ्यात बांधतात, पुन्हा त्याच्यासमोर चारा आणि पाणी ठेवलं जातं आणि मग त्याचे दिवसक्रम चालतो। त्याप्रमाणे जगण्यासाठी देवाने आपल्याला निवडलं नाही आहे। देवाने आपल्याला आनंदाचं जीवन जगण्यासाठी, देवाने आपल्याला सोयीस्कर जीवन जगण्यासाठी, देवाने आपल्याला त्याच्यामधलं जीवन जगण्यासाठी निवडलेलं आहे। आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त म्हणतोय की या जगामध्ये जगत असताना मानवजात जी माझ्यापासून लांब गेलेली आहे, म्हणून मानवजातीला हे माहितीच नाही आहे की मी आहे। मानवजातीला हे माहितीच नाही आहे की मी आजही देतो। मानवजातीला हे माहितीच नाही आहे की जे माझ्या नावाचा धावा करतात त्यांचं मी ऐकतो, माहितीच नाही आहे। आणि म्हणून येशू ख्रिस्त हाक मारत आहे। येशू ख्रिस्त सांगत आहे की जर तुम्ही स्वतःला ज्या कष्टांमध्ये बघताय, स्वतःला ज्या भारामध्ये बघताय आणि कधी कधी जीवनातल्या प्रश्नांना उत्तर न येताना, लोकांमध्ये आपली काही चलती नसताना, लोकांच्या डोळ्यामध्ये आपल्या जीवनाची काही किंमत नसताना असं जर तुम्ही पाहाल, निराश व्हाल। बरेच लोक अशा टप्प्यामध्ये येऊन आत्महत्याचा पर्याय निवडतात। त्यांना असं वाटतं आत्महत्या हेच आमच्या प्रश्नाचं उत्तर आहे। त्यांना वाटतं आत्महत्या खेरीज माझ्या जीवनाला उत्तर नाही आहे। परंतु मी तुम्हाला सांगतो, मी म्हणण्यापेक्षा येशू तुम्हाला सांगतोय, तू कष्टामध्ये आहेस, तू भारामध्ये, तो म्हणतोय तू माझ्याकडे ये, म्हणजे मी तुला विसावा देईन, जो स्वर्गातला विसावा आहे। हा विसावा प्रभू येशू ख्रिस्त जो विसावा सांगतोय तो काय तात्पुरता नव्हे, टेम्पररी वाला नव्हे। अर्ध्या तासाची सिरियल बघून जो विसावा येतो तो विसाव्याविषयी येशू नाही म्हणत आहे। 3 तासाचा कॉमेडी पिक्चर बघून जो थोड्या वेळापुरता विरंगुळा वाटतो त्या 3 तासाच्या विसाव्याविषयी येशू नाही म्हणत आहे। येशू म्हणतोय मी शाश्वत आहे, मी अजरामर आहे, मला मरण नाही आहे। मुळात बायबल म्हणतं तो मेला तरी सुद्धा 3ऱ्या दिवशी तो पुन्हा एकदा गौरवनिशी उठला, अशा परमेश्वराकडून विसावा येणार आहे। मग त्या विसाव्याची तुलना कशानेच होऊ शकत नाही। परंतु लोक येत नाही आहेत। आपल्या जीवनातल्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी लोक इकडे तिकडे फिरत आहेत, इकडे तिकडे पाहत आहेत। कुठेतरी उत्तर मिळेल, कुठेतरी उत्तर मिळेल, परंतु देवाने उत्तर देऊन ठेवलेलं आहे। देव पहिलंच म्हणत आहे, त्याने ओपन इन्व्हिटेशन दिलेलं आहे।
ओपन आमंत्रण दिलेलं आहे, तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. तो यायला सांगतोय. तू आहेस कष्टात, तू आहेस भारात, पहिलं तू ये. तुम्हाला माहिती आहे परमेश्वर पहिला आपल्याला सांगतोय ये. तो आपल्याला पहल करायला सांगतोय. त्याचं कारण असं आहे की परमेश्वराने जी मानवाला स्वतंत्रता दिलेली आहे त्या स्वतंत्रता कायम ठेवण्यासाठी परमेश्वराने निवड आपल्याकडे ठेवलेली आहे. जेव्हा आपण परमेश्वराकडे जातो, स्वतःहून जातो, याचा अर्थ आपल्याकडे स्वतंत्र निर्णय आहे. परमेश्वराने मानवाला एक स्वतंत्रता दिलेली आहे. ही आरंभापासून आहे. जेव्हा या जगातले सगळ्यात पहिले स्त्री पुरुष घडले, आदाम आणि एवा, त्यांना जशी स्वतंत्रता होती तशीच स्वतंत्रता देवाने प्रत्येक मानवाला देऊन ठेवलेली आहे. म्हणून तो जबरदस्ती करत नाही आहे, तो जबरदस्ती लादत नाही आहे, तो तुमच्यावरती लादत नाही आहे. तर तो सांगतोय तुम्ही माझ्याकडे या. जेव्हा आपण जातो तेव्हा आपण स्वतःहून जातो, म्हणजे आपण स्वतःच्या जीवनाचा ताबा त्याला घ्यायला सांगतोय. तेव्हा आपण स्वतःच्या जीवनाचं नियंत्रण त्याला घ्यायला सांगतोय. म्हणूनच तो सांगते पहिली तुम्ही पहल करा. म्हणजे असं व्हायला नको की मी तुमच्यावरती जबरदस्ती करतोय, मी तुमच्यावरती काहीतरी लादतोय, मी तुमच्यावरती काहीतरी बंधनं ठेवतोय. नाही, तुमच्याकडे निर्णय देऊन ठेवलेला आहे. मी खुलं आव्हान दिलेलं आहे, मी खुलं आमंत्रण दिलेलं आहे. तुम्ही सर्व माझ्याकडे या. यायचं असेल येऊ शकता. आणि जर आलात तर तो स्वर्गाचा परमेश्वर सांगतोय मी तुला विसाव्याने भरून काढेन. परंतु जग यायला मागत नाहीये. जग यायला मागत नाहीये. मानवजात यायला मागत नाहीये. हे वचन आज बोललेलं नाही आहे, हे वचन गेल्या महिन्यात बोललेलं नाही आहे, हे वचन 1 वर्ष अगोदर बोललेलं नाही आहे. येशू ख्रिस्त ज्या वेळेस मानव रूपात या पृथ्वीवरती होता, म्हणजे जवळपास 2000 वर्षापूर्वी येशू ख्रिस्ताने अखंड मानव जातीला खुलं आमंत्रण दिलेलं आहे की तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. परंतु लोक आपल्या पद्धतीने प्रश्नांची उत्तरं शोधायला बघतायत. काही समस्या आली, मग ती शारीरिक असेल, मानसिक असेल, आर्थिक असेल, कौटुंबिक असेल, कुठल्याही पद्धतीची समस्या आली, कष्ट आले, भार आला, ओझी आली, निराशा आली की माणूस स्वतःच्या पद्धतीने उत्तरं शोधतो आणि मग त्याला तात्पुरती थातुरमातुर उत्तरं मिळतात आणि तेवढ्यापुरती तो शांत राहतो. परंतु नंतरला काय? कोणीतरी येऊन सांगेल तुमचा मित्र की अरे तुला एवढा त्रास आहे, तू एवढ्या टेन्शनमध्ये का असतोस, बघावं तेव्हा निराशच असतोस. आता अमुक थिएटरला चांगला पिक्चर लागलेला आहे, 3 तासाचा कॉमेडी पिक्चर आहे, चल दुःख विसरून जाशील. तुम्हाला पण कुठेतरी असं वाटेल अरे हां कुठे किती विचार करत बसणार. विचार विचार विचार. रात्रीची झोप लागत नाही आहे, अन्न गोड लागत नाही आहे, कशामध्ये रस लागत नाही आहे. हा बोलतोय तर जाऊन बघतोय आणि जाल पण, आणि 3 तास बघाल पण पिक्चर आणि हसाल पण, दुःख विसरून जाल त्या 3 तासात. 3 तासामध्ये कॉमेडी पिक्चरमध्ये दुःख विसरून जाल. परंतु 3 तास झाल्यानंतर थिएटरमधनं बाहेर याल तेव्हा तोंड पडलेलं असेल. परत तिकडेच घरी जायचं आहे, परत त्याच माणसांना भेटायचं आहे, मग परत हाच प्रश्न उभा राहिला. मग परमेश्वर म्हणतोय त्याचं किती इमिजिएटली काम आहे त्याचं. तो म्हणते तू फक्त ये. अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. आणि तो विसावा टिकणारा विसावा आहे, शाश्वत आणि सर्व काळचा विसावा आहे. कोणीतरी सांगेल अरे तू जाम टेन्शनमध्ये दिसतोस, हे घे सिगरेट पी आणि धूर जसा उडत जाईल तसं टेन्शन पण उडत जाईल. ते काहीतरी आहे ना, फिक्र को धुए में उडाता चला गया. पण तो 2 मिनिटाचा तुमचा धुवा तुमच्या कॅन्सरपर्यंत तुम्हाला आणून ठेवेल. हे कोण सांगणार तुम्हाला? कोण म्हणाल अरे 1 पॅक घ्या, अरे पॅक पिलं म्हणजे विषय संपला, काय लक्षात राहत नाही, दुःख बिक्क माणूस विसरून जातो, एकदम तू राजा होशील. आणि होतात पण काही लोक पिल्यानंतर, आणि होशील तू, आणि मग त्याला काही पर्याय नसतो. आणि मग व्यसनं कशी जडतायत माणसांना, अशाच पद्धतीने जडतायत. अरे घेऊन तर बघ तू विसरशील की नाही. आणि मग तो घेतो आणि तो 1 वेळचा पॅक तुमच्या किडनीपर्यंत येऊन थांबेल. ते कोण सांगणार नाही, ते कोण येणार नाही. जे पॅक द्यायला आले ना ते तुमची किडनीला त्रास झाला ना ते तुमचं उठबस करायला नाही येणार, ते तुमची सेवा शुश्रूषा करायला नाही येणार. ते सांगायला आलेले ना की 1 कश मार आणि मग तो धूर उडेल. आणि मग जेव्हा कॅन्सर होईल, फेफडा खराब होईल, तेव्हा ते तुमची उठबस करायला नाही येणार. ते तेवढ्याच पुरती सांगायला असतात. परंतु कोणीतरी आहे जो चांगला मार्ग देतोय, जो चांगलं ते सांगतोय. कारण तो या पृथ्वीवरती येऊन त्याने अवघ्या जगाला सांगितलं की मीच मार्ग, मीच सत्य आणि मीच जीवन आहे. तोच परमेश्वर आहे. शाश्वत उत्तरं देऊन ठेवलेली आहेत परमेश्वराने, पण लोकांना यायला वेळच नाही आहे. आता कोणीतरी पिक्चरची तिकीट फुकट देऊ दे, बघा पहिले तिकडे जातील.
कोणीतरी सांगू दे की अमक्या तमक्याची पार्टी आहे संध्याकाळी, चल तिकडे, ते तिकडे जातील. कोणीतरी सांगेल की हळदीची पार्टी आहे, तिकडे जातील. पण का तर 2 वेळेचा विरंगुळा, कुठेतरी 2 वेळेचा टाइमपास, डीजे वाजणार तेवढ्या पुरता. डीजे वाजायचं बंद झालं, लोक आपापल्या घरी गेली की तुम्ही परत एकदा त्याच प्रश्नामध्ये, ज्या डीजेला यायच्या अगोदर जो प्रश्न होता त्याच प्रश्नामध्ये तुम्ही असाल. मग ह्या गोष्टींना, तुमच्या जीवनातल्या प्रश्नांना, निराशेला, अशांतीला, अपयशाला तुम्ही ही थातुरमातुर उत्तरं शोधण्यापेक्षा परमेश्वर म्हणतोय माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. आणि एक असा विसावा जो शांतीने परिपूर्ण असेल. सुंदर शब्द वापरला गेलेला आहे, विसावा. एक असा विसावा जो शांतीने भरलेला आहे, एक असा विसावा जो कधीही न ढळणार आहे, ज्याची पक्की गॅरंटी आहे. विचार करा, या जगामध्ये कुठल्या गोष्टीची गॅरंटी आहे? ना माणसाची गॅरंटी आहे, ना वस्तूची गॅरंटी आहे, ना परिस्थितीची गॅरंटी आहे. फक्त एकच गॅरंटीवाला आहे, तो फक्त तुमचा आणि माझा परमेश्वर, जो स्वर्गामध्ये कधीही न बदलणारा परमेश्वर आहे. तो म्हणालाय विसावा देईन, तर विसावा देणारच. आणि त्याच्याकडनं येणाऱ्या विसाव्याची तुलनाच करू शकत नाही. ह्या अर्ध्या तासाची टी व्ही सिरियलचा आणि परमेश्वर देऊ करत असलेल्या विसाव्याचा कशाची तुलना नाही. बायबलमध्ये एक सुंदर घटना आहे, ती अशी आहे की येशू ख्रिस्त एका माणसाच्या घरी जेवायला आमंत्रित होता. ते एका फरुशाचं घर होतं. फरुशी माणसं म्हणजे ती माणसं जी देवाचा जुना करार कट्टरतेने पाळतात, जी पापी लोकांबरोबर संबंध ठेवीत नाही, कारण त्यांना असं वाटायचं आम्ही काय ते एकदम पाक पवित्र. आणि म्हणून ते पापी माणसाशी संबंध ठेवीत नसे, बोलचाल ठेवीत नसे, एकंदरीत कंसात काय तर त्यांची सावळीसुद्धा पडून घेत नसे, एवढ्या कट्टरतेने जगणारी ही लोक. आणि मग ह्यांनी येशूला जाणण्यासाठी, येशूला अधिक समजून घेण्यासाठी येशूला आपल्या घरी जेवणाचं आमंत्रण दिलं. आणि येशूला माहिती होतं की याला मला जाणायचं आहे, म्हणून येशू आपल्या शिष्यांसोबत त्याच्या घरी त्याचं आमंत्रण स्वीकारतो आणि जेवणासाठी जातो. येशू असतो, येशूचे शिष्य असतात, तो परुशी माणूस असतो आणि बरीचशी लोकांची गर्दी तिकडे असते, खानपान होत असतं, बोलचाल होत असते. तेवढ्यात एक घटना घडते, ती फार महत्त्वाची घटना आहे. तिकडे एक पापी स्त्री, बायबल म्हणते ती एक पापी स्त्री होती. ती पापी स्त्री येते आणि येशूच्या चरणाजवळ उभी राहते आणि रडायला लागते ती. कारण तिच्या जीवनामध्ये तिची जी काही पापं होती, तिचं जे काही चुकीचं जीवन होतं, त्या चुकीच्या जीवनाच्या संदर्भात ती रडून पश्चाताप व्यक्त करत होती. आणि तिने पाहिलं की तिचे अश्रू येशूच्या चरणावरती पडत आहेत. आणि मग ती खाली ओनवते आणि आपल्या केसांनी ती पुस्त्यानी चुंबन घेते, पायाचं चुंबन घेते. आणि मग आपल्याजवळ असलेलं सगळ्यात महागडं तेल ती येशूच्या चरणाला लावते. ज्याने येशूला घरी जेवायचं आमंत्रण दिलं होतं त्याच्या मनामध्ये पाल चुकचुकते की ह्याला तर मी देवाचा माणूस म्हणून बोलवलेलं, हा तर एक देवाचा संदेष्टा म्हणून मी याला जाणण्यासाठी बोलवलेलं. आणि जर खरंखरच हा देवाचा माणूस असता तर याला माहिती पाहिजे होतं की याला स्पर्श करणारी स्त्री पापी स्त्री आहे म्हणून. त्याला असं वाटतं, म्हणजे त्याचं असं मत होतं की ही पापी स्त्री आहे हे जर याला माहिती असतं तर ह्याने तिला पहिलंच हाकलून लावायला पाहिजे होतं. एवढा जवळ यायला द्यायची गरज नाही आहे, एवढा तिचा स्पर्श करून घेण्याची गरज नाही आहे. ह्याला जर पहिलंच माहिती असतं त्याने हाकलून लावलं असतं, म्हणजे हा देवाचा माणूस नाही की काय, ह्याच्या मनात पाल चुकचुकते आहे. येशू अंतःकरण पारखणारा परमेश्वर, त्याला बरोबर माहिती आहे याचं काय चाललं आहे. तेवढ्यात येशू त्याच्याकडे तोंड करतो आणि म्हणतो, मला सांग, एका कर्जदाराचे 2 देणेकरी होते, एकाला 50 आणि एकाला 500. दोघांना पण माफ केलं जातं, तर त्या सावकारावरती अधिक प्रीती कोण करेल? तर तो म्हणतो ज्याचं जास्त क्षमा झाली आहे ना तो अधिक प्रीती करेल. तेव्हा येशू म्हणाला बरोबर आहे, ज्याची थोडक्यांची क्षमा झाली ते थोडकी प्रीती करतात, परंतु ज्याची पुष्कळांची क्षमा झाली ते माझ्यावरती पुष्कळ प्रीती करतात, हे येशूने सांगितलं. आणि मग एवढं सगळं झाल्यानंतर येशू त्या स्त्रीला म्हणाला, बाई शांतीने जा, तुझ्या विश्वासाने तुला तारण प्राप्त झालेलं आहे. केवढा मोठी गोष्ट येशू ख्रिस्ताने तिला सांगितली, तुझ्या विश्वासाने तुला तारण प्राप्त झालं आहे. तुम्हाला माहिती आहे या स्त्रीचं जीवन किती हलाखीचं होतं. ही स्त्री किती काबड कष्टामध्ये होती. ज्या वेळेला तिने येशूला स्पर्श केला तेव्हा तिला पाहणारी आणि तिच्याविषयी माहिती ठेवणारी लोक, त्यांना असं वाटत होतं हिला हाकलून लावायला पाहिजे, हिला स्पर्श करू द्यायला नाही पाहिजे, ही घरात आलीच कशी. म्हणजे समाजाच्या दृष्टीने तिचं जीवन बेकार जीवन होतं, बेअर्थाचं जीवन होतं. तिच्याविषयी कोणाची चांगली मनोभावना नव्हती, तिच्याविषयी कोणाचे चांगले विचार नव्हते. त्या फरुशालाच असं वाटलं होतं ही आलीच कशी आणि येशू हिला स्पर्श तरी कसा करू देतोय, ही येते काय, स्पर्श करते काय, पायाचं चुंबन घेते काय, आणि हा काय बोलतच नाही आहे. येशू काय बोलतच नाही. तुम्हाला माहिती आहे येशू कंसात काय बोलला असेल, मी नीतिमानांना नाही तर पापांना बोलवायला आणि त्यांना तारायला आलेलो आहे. हेच येशूचं काम होतं. म्हणून येशूने तिला हाकललं नाही,
येशू एका ठिकाणी हे पण म्हणतो की वैद्याची गरज, निरोग्याला वैद्याची गरज नसते तर रोग्याला असते. मी नीतिमानानं नव्हे तर मी पापी लोकांना बोलवायला आणि तारायला आलेलो आहे. म्हणून येशूने तिला काढलं नाही. पण जग काय म्हणतंय तिच्याविषयी? हिला घेतलंच कसं, ही आलीच कशी, हिचा स्पर्श करून घेतलाच कसा. तिच्याविषयीचं कोणाचं चांगलं मत नव्हतं. जग तिच्याविषयी चुकीचं होतं. मग ती कशी जीवन जगत असेल, तिच्या जीवनाची हाल अपेष्टा कशी असेल, तिच्या मनाची अवस्था कशी असेल, कोणी तुलना नाही करू शकत. म्हणून तो उदाहरणाखातीर तुम्हाला सांगतो, तुमची 4 मित्र जर बोलत असतील आणि अचानक तुम्ही तुमच्या 4 मित्रांकडे गेलात, तुमच्या 4 मैत्रिणींकडे गेलात आणि तुमच्या मैत्रिणी आणि तुमचे मित्र तुमच्याशी न बोलता तुमच्या तोंडावरतीच निघून गेले, तर बस रात्र झोपत लागणार नाही तुम्हाला. तुमच्याच घरातली माणसं तुमच्याशी जर नीट बोलली नाहीत तर रात्री झोपत लागणार नाही तुम्हाला. म्हणजे संध्याकाळी भांडण पक्का आहे की सकाळी बघतोय तर कधी मी बोलायला जाते तर तोंड वाकडा करतोय. मग मुलगा असू दे, मुलगी असू दे, पती असू दे, नाही तर पत्नी असू दे, काही ना काहीतरी जरी बिनसलं गेलं आणि मग तोंडावरती नकार झाला, तोंडावरती धिक्कार झाला, तर आपल्याला आपलं रात्री म्हणजे जवळचीच माणसं, जवळचीच म्हणण्यापेक्षा घरचीच माणसं जर आपल्याशी अशी उद्धटपणे वागली तर आपलं मन लागणार नाही. मुलं उद्धटपणे वागली, मन लागणार नाही. पत्नी उद्धटपणे वागली, मन लागणार नाही. विचार करा, हिच्या विरोधात पुरा गाव होता, सगळे उद्धट वागत होते तिच्याशी. तिचा ना स्पर्श करून घेत होते, तिच्याशी ना बोलचाल ठेवत होते, ना तिला कशात सामील करून घेत होते. मनाने पूर्ण तुटलेली अशी स्त्री, जिच्या जीवनाला आणि जीवनातल्या प्रश्नांना काही एक उत्तर नाही जगात, काहीच आशा नाही आहे, काहीच आशा नाही. पण ती आशेच्या परमेश्वराकडे येते, पश्चाताप व्यक्त करते, रडते आणि परमेश्वर तिचा पश्चाताप स्वीकारतो आणि खुद्द येशू ख्रिस्त तिला सांगतो, शांतीने जा, तुझ्या विश्वासाने तुला तारण प्राप्त झालेला आहे. केवढी ती शांती असेल, तिच्या जीवाला केवढा तो आनंद असेल की जग गेलं एकीकडे, दुनिया गेली एकीकडे, पण माझा परमेश्वर मला म्हणालाय तुला तारण प्राप्त झालेला आहे. म्हणून बघा, तो जक्कायाला जेव्हा समजलं, जक्काय नावाच्या माणसाला येशूला फक्त पाहायची इच्छा होती, परंतु असं झालं की जक्काय येशूला पाहण्यासाठी झाडावर चढला आणि येशू त्या झाडाच्या खालून जात असताना मध्येच थांबला आणि आपली दृष्टी वर केली आणि जक्कायाला म्हणाला, जक्काया त्वरा करून खाली ये, आज मला तुझ्या घरी उतरायचं आहे. जक्कायाचा जॅकपॉट. कारण जक्कायाला फक्त येशूला बघायचं होतं, त्याला काय बोलचाल करायची नव्हती. पण झालं असं, जक्कायाने ते येशूला बघितलंच, परंतु येशूने पण जक्कायाला बघितलं, हाक मारून खाली बोलवलं आणि मग घरी येण्याचं त्यांनी आपली इच्छा दर्शवली. आणि जग त्याच्या जवळची लोकं होती, येशूच्या मागे जी लोकं होती ती कुरकुर करायला लागली. का? हा एक पापी माणूस आहे, ह्या माणसाच्या घरी येशूने जाऊ नये, हा माणूस कोणाचं चांगलं करत नाही, ह्याचं पण काही चांगलं होऊ नये, अशी वृत्ती चालू आहे. जक्काय पण ऐकतोय, पण काय करणार, येशू पुढ्यात आहे ना, त्यांनी बाकीच्या गोष्टींकडे लक्ष दिलं नाही. तसं त्या स्त्रीचं झालं. त्या स्त्रीला येशूने आशेचे शब्द दिले, शाश्वत, सार्वकालिक आणि टिकणारे शब्द दिले. शांतीने जा, तुझ्या विश्वासाने तुझं तारण झालेलं आहे. तिच्या हृदयाला काय शांती मिळाली असेल त्याची तुलना आपण करू शकत नाही. तिच्या जीवाला काय विसावा मिळाला असेल त्याला आपण शब्दात मांडू शकत नाही. बरोबर अशा पद्धतीचा विसावा देव आजही देतो, आजही तो देऊ इच्छितोय, आजही त्याचं वचन आपल्यासाठी उपलब्ध आहे. तो म्हणतोय, या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. आणि तो अशासाठी आपल्याला पहिली पहल करायला सांगतोय, कारण त्याला आपली स्वतंत्रता जी आपल्याला देवाने दिलेली आहे ती कायम ठेवायची आहे. असं नाही की तो जबरदस्ती करतोय. निवड त्याने आपल्याकडे दिले, या, जर तुम्ही आलात तर विसावा तुमचा आहे, जर तुम्ही नाही आलात तर आज ते जग तुम्हाला फितवण्यासाठी, हे जग तुम्हाला अंधारात खेचण्यासाठी आणि नरकाच्या वाटेवर ढकलण्यासाठी आजही वाट पाहत आहे. परंतु परमेश्वर तसा नाही, परमेश्वर तुम्हाला स्वर्गात घेण्यासाठी आहे. देवाचे किती अद्भुत रीतीने काम आहे. म्हणून परमेश्वर सांगतोय, मी तुम्हाला विसावा देईन. त्याच्याकडे तो यायला सांगतोय, पण आज लोकांकडे यायला वेळ नाही आहे. 2 तासाच्या 3 तासाच्या प्रार्थना सभेमध्ये भाग घ्यायला वेळ नाही आहे. त्यांना असं वाटतं, काय तिकडे जायचं, काय प्रार्थना करायची, काय मग हे, मग नंतरला बंधनात राहायला लागतं. देवाकडे गेल्यावर मग बंधनात राहायला लागतं. म्हणजे माझ्या ओळखीमध्ये एक असा माणूस होता जो प्रार्थनेला यासाठीच येत नाही की माझं दारूचे व्यसन सुटेल. तो यासाठीच येत नाही. तो म्हणतो, येशू देव आहे, मी मानतो त्याला, मी हात पण जोडतो, पण मी प्रार्थना येणार नाही. का? तर नाही, माझं दारूचे व्यसन सुटेल ना. लोक सुटावी म्हणून प्रार्थनेला येत आहेत आणि त्या दारूच्या व्यसनामुळे जे काही दुष्परिणाम येत आहेत त्याच्यापासून वाचण्यासाठी प्रार्थनेला येत आहेत. आणि ह्यो म्हणतोय माझं सुटेल म्हणून मी नाही येत आहे, पण येशू देव आहे. म्हणून येशूने या लोकांसाठी असा शब्द पहिल्यापासूनच सांगून ठेवलेला आहे. बायबलमध्ये लिहिलं आहे, येशू म्हणाला की जगात प्रकाश आला आहे, परंतु माणसाने प्रकाशापेक्षा अंधाराची आवड धरली आहे. त्यांना अंधाराच्या गोष्टी प्रिय वाटतात.
त्यांना अंधाराच्या गोष्टी आपुलक्याशा वाटतात, त्यांना देवाच्या गोष्टींचा हजम नाही होत, पचत नाहीत, त्या लगेच समजत नाही. तुम्हाला माहिती आहे, जेव्हा आपण चांगलं ऑर्गॅनिक फूड खातो, जैविक, तेव्हा पटकन कधी कधी शरीराला ते पचत नाही. का? कारण लहानपणापासूनच आपण जे अन्न, ज्या भाज्या खातोय ते केमिकलवाल्या भाज्या असतात. अचानक ऑर्गॅनिक खायला गेलं तर बॉडी साथ देत नाही. त्या पद्धतीने अंधारामध्ये जगत असताना काही चांगलं सांगायला गेलं, किती लोकांना असा अनुभव आला असेल, कोणाला चांगलं सांगायला गेलो ऐकतच नाही, चांगलं सांगायला गेलो उलटाच बोलतो, तो त्यांचा प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही चांगलं सर्व करत राहा, ते हजम होत नाही. एक दिवस येईल देवाच्या कृपेने त्यांना पण हजम होईल आणि ते प्रार्थनेला दिसतील. म्हणून देवाजवळ या म्हणजे तो तुम्हाला विसावा देईल. हा विसावा त्याच्यापासून आहे, जो तात्पुरता नव्हे, टेम्पररी नव्हे, अगदी क्षणार्धात परमेश्वराच्या उपस्थितीने, परमेश्वराच्या शब्दाने, परमेश्वराच्या हस्तक्षेपाने एक आगळा वेगळा विसावा मिळतो, ज्याची तुलना आपण करू शकत नाही. जुन्या करारामध्ये सगळ्यात मोठा जो चमत्कार आहे तो असा आहे की जुन्या कराराचा जो मध्यस्थ होता, ज्याच्याद्वारे देवाने नियमशास्त्र दिलं होतं, तो मोशेला देवाने निवडलं अशासाठी की त्याने माझ्या लोकांना सोडवावं, यहुदी लोकांना, इस्रायली लोकांना. आणि ही यहुदी लोक, इस्रायली लोक फारोच्या गुलामगिरीत होती, हालअपेष्टा सोसत होती. म्हणजे त्यांना मरण यातना सोसाव्या लागत होत्या, एवढ्या त्या हालअपेष्टेमध्ये होती. त्यांना माहिती होतं की आमचा देव आम्हाला वाचवेल, परंतु ती वेळ कधी येईल ह्या प्रतीक्षेमध्ये ते सगळे यहुदी लोक होते. प्रार्थना करतायत, कधी देव वाचवेल, कधी देव वाचवेल. आणि शेवटी देवाच्या योजनेमध्ये ती वेळ येते आणि देव मोशेला निवडतो आणि मोशेला सांगतो की जाऊन माझ्या लोकांना सोडव. मोशे नेतृत्व करतो. मोशेच्या द्वारे फारोच्या समोर, फारो जो राजा असतो त्याच्या समोर मोशेच्या द्वारे देव अद्भुत कार्य दाखवतो. बरेच चिन्ह चमत्कार घडतात, त्या फारोचं डोकं काय खुलत नाही. नंतरला असं होतं, एक वेळ अशी होते की फारो शेवटी यहुदी लोकांना सोडतो, देवाच्या लोकांना सोडतो. आणि मग ही यहुदी लोक मोशेच्या मागे जातात, कारण मोशेला देवाने सांगितलं होतं की माझ्या लोकांना ह्या गुलामगिरीतून सोडून त्यांना दुधामधाच्या देशात घेऊन जा, जिकडे सगळं काही व्यवस्थित आहे. मोशे तयार होतो, इकडे फारो पण त्या यहुदी लोकांना सोडतो आणि मग मोशेच्या मागे सगळे यहुदी लोक जातात. बरेचसे लोक असतात, हजारोनी लाखोनी लोक असतील, बरेचशी लोक मोशेच्या मागे जातात, चालतायत. आणि मग इकडे फारोच्या इगोवरती येतं. कोणीतरी जाऊन फितवतो पण, सांगतो पण, एवढ्या लोकांना आपण सोडलं, एवढे लोक आपल्या गुलामगिरीत होते व किती पिढ्यानपिढ्या ते गुलामगिरीत होते, आणि अचानक तुम्ही त्यांना सोडलं, आपली काय इज्जत राहिली, आपली काय इमेज राहिली. त्यांचा इगो हट होतो आणि मग हा पेटतो, तापतो. आणि मग सांगतो फारो, सगळं रथ गोळा करा, सगळ्या सैन्याला एकत्र करा, भाले तलवारी अमकं तमकं सगळं काढा, एकाला पण सोडायचं नाही. त्या यहुदी लोकांना पण सोडायचं नाही, मोशेला पण सोडायचं नाही, काढा तुम्ही. आणि मग सगळे रथ निघतात, सगळं सैन्य निघतं तावामध्ये, रागामध्ये. आणि मग ते त्या मोशेचा आणि त्या यहुदी लोकांचा पाठलाग करतात. आणि एक वेळ अशी येते की मोशे आणि यहुदी लोक बरोबर समुद्राच्या किनाऱ्याजवळ असतात आणि मागून फारोचं सैन्य जो रागामध्ये भरलेला आहे, तावाने आलेलं आहे, तलवारी उघड्या आहेत, ह्यांना मारायचंच आहे, ह्यांना सोडायचंच नाही, आमच्या इगोवरती आलेलं आहे ते. आणि मग कोणीतरी सांगतं की मोशे ते बघ, ते फारोचं सैन्य येतं आहे आपल्याला मारायला, आता काय आपली खैर नाही, आता आपण काय वाचत नाही, कारण पुढे पण समुद्र आहे आणि मागणं ही लोक पण रागात येत आहेत. मग ते एवढे बिथरतात की ते देवाच्या विरोधात बोलायला लागतात, मोशेच्या विरोधात बोलायला लागतात. ते इथपर्यंत बोलतात, बायबलमध्ये लिहिलेलं आहे, इथपर्यंत बोलतात की फारोच्या गुलामगिरीत असताना जर आम्ही मेलो असतो तर आम्हाला तिकडे काय पुरायला जागा नव्हत्या, जे हिते मारायला घेऊन आलास. मग विचार करा काय बोलले असतील ते त्याला. तुला समजत नाही, तुझ्या नादाला लागलो, आमचं असं झालं तसं झालं, आता संपलं. कारण फारोचं सैन्य जेवढं जवळ येतं आहे तेवढी यांची भीती वाढती आहे. आता काय खरं नाही, कोणत्याही क्षणी कोणाचीही तलवार आमच्या गळ्याशी असेल, कोणत्याही क्षणी कोणाचाही भाला आमच्या पोटात असेल, आता काय खैर नाही, आता आपण मरणार. सगळे अस्तव्यस्त झालेले आहेत, इकडे तिकडे पळत आहेत, कोण लपायला बघत असेल, कोण काय करायला बघत असेल, सगळं काही चालू आहे. मोशेवरती पण प्रेशर आला. मोशेने मग काय केलं, मोशे परमेश्वराला शरण गेला. अस्तव्यस्त परिस्थिती, कुठेही आशा दिसत नाही आहे, पुढे गेलो तरी मारायचं आहे, इकडे थांबलो म्हणजे मागे तर गेलो तरी मारायचं आहे, आता काय आपल्याला समजत नाही, ह्याच्यावरती उत्तर आणि ना काय पर्याय नाही आहे. हा जातो, हात जोडतो, प्रार्थना करतो. देव त्याला सांगतो, तुझ्या हातात जी काठी आहे ती काठी जाऊन तू समुद्रावरती मार. विचार करा, प्रश्न एवढा मोठा आहे, केवढा मोठा की तो समुद्र आहे, तो तलाव नव्हे. ते आमच्या इकडे कोकणामध्ये ते हे असतं, होळ का काय बोलतात, व्हाळ,
बरोबर. ते नाही आहे की बाबा त्याच्यातनं जायचं आहे म्हणून. ती नदी नाही आहे, तो एखादा तलाव नाही आहे, ते पाण्याचं डबकं नाही आहे, तो चांगला उचंबळलेला लाटांचा समुद्र आहे, तो समोर आहे आणि त्याच्यावरती काठी मारायला सांगतोय. प्रश्न केवढा मोठा आहे. फारोचं सैन्य तावात येत आहे, कधी कोणी मारेल, कधी काही होईल आणि मनामध्ये नुसती भीती भरलेली आहे. आता मरतो की नंतर मरतो, पहिला माझाच मारायचा नंबर येतो की मी शेवटी मरतो, की कोणाची बॉडी माझ्या अंगावरती घेऊन मी लपू आतमध्ये. अशी पण डोकी चालत असतील, सांगता येत नाही आहे. अरे तर करायचं काय. एवढ्या अस्तव्यस्त परिस्थितीमध्ये, एवढ्या भीतीदायक वातावरणामध्ये, अशांतीच्या वातावरणामध्ये परमेश्वर काय सांगतो, जाऊन काठी मार, एकच एवढंसं. आणि मग हा जातो आणि परमेश्वरावरती विश्वास ठेवून काठी मारतो. ज्या वेळेला काठी मारतो पाण्याचे 2 तुकडे होतात आणि समुद्रामधून वाट तयार होते. आणि मग ते लोक, जे घाबरणारे लोक असतील, ते बोलले हां देवाला धन्यवाद, देवाला धन्यवाद, देवाने आमचं ऐकलं, देवाने आमचं ऐकलं, असे पण बोलले असतील. आणि मोशेला बोलले असतील, तू राहा मागे, पहिला आम्ही जातो, तू राहा मागे, तू देवाचा माणूस आहे, देव तुला वाचवेल, पहिला आम्ही जातो. कारण हे भीतीमध्ये होते ह्यांना, म्हणून ते उलट बोलत होते, उद्धट बोलत होते. परंतु तो परमेश्वर आहे. जेव्हा परमेश्वराला शरण जातं, परिस्थिती काही पण असू दे, किती पण उचंबळलेली असू दे, किती पण प्रश्नांनी गोंधळलेली असू दे, अशांतीचं वातावरण असू दे, परमेश्वराची एक स्टेप, सगळं वातावरण कसं शांत. सगळे गेले असतील पळत, कोणी मुलांना खांद्यावरती घेतलं असेल, काकेत घेतलं असेल, पळत सुटले असतील, जसं भेटेल तसं. 1-2 पिशव्या राहिल्या पण असतील इकडे, पळत सुटले असतील. ते हटायचं नाही, वाट मोकळी करून दिली आहे. सगळे लोक त्या दुसऱ्या पलीकडच्या समुद्र किनाऱ्यावरती पोचतात आणि इकडे फारोचं सैन्य बघतं, अरे हे काय, समुद्र 2 भागांमध्ये दुभांगला आणि हे लोक गेले, आपण पण जाऊया, आपण जाऊया, सोडायचंच नाही यांना. ते लोक चालत होते, ह्यांच्याकडे घोडे राहत होते, ह्यांना वाटलं समुद्र आमच्यासाठी पण दुभंगवलाय, समुद्राचे 2 तुकडे आमच्यासाठी पण केले आहेत. पण बाळांनो, ते विसरले, ते अशासाठी विसरले. ध्यानात घ्या, तो समुद्र त्या लोकांसाठी दुभंगवलेला होता जे विश्वासणारे होते, जे त्याच्या घरचे होते, जे त्याची स्वतःची लोक होती. देव त्यांच्यासाठी करतो, तर तुम्ही त्याच्या घरचे लोक, त्याची प्रजेची लोक, तो तुमच्यासाठी पण केल्याशिवाय राहणार नाही. आणि मग ह्यांना वाटलं, अरे वा, आमच्यासाठी पण झालं, हे पण चढले तेवढे तावात गेले मधोमध, सगळं सैन्य पार. आणि हे ह्यांना एकाला पण सोडायचं नाही, ह्यांना एकाला सोडायचं नाही. देव वाट बघतोय, कधी तुम्ही मधोमध येताय, मग तुम्हाला बरोबर सांगतो. आणि मग हे मधोमध येतात आणि मग एका क्षणामध्ये समुद्र जसाच तसा होतो. फारोचं सगळं सैन्य, मग ते छोट्यापासून मोठ्यापर्यंत, घोडदळापासून हत्तीदळापर्यंत सगळे 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 सैन्य त्या पाण्यात गुदमरून मरून जातं आणि देव त्याच्या प्रजेला वाचवतो, त्याला सुरक्षित ठेवतो. काय विसावा. आणि मग तिकडे गेल्यानंतर मोशे किती चांगला आहे, धन्यवाद हां प्रभू, तुला धन्यवाद हां. पण तेच लोक जेव्हा इकडे होते ह्या किनाऱ्यावरती आणि फारोच्या सैन्याला बघत होते, तेव्हा बोंबा ठोकत होते, तुला काय सांगायचं, तुझ्या नादाला लागलो आणि आम्ही इकडे आलो, तुला आम्ही काय तिकडे मेलो असतं काय, तिकडे पुराला जागा नव्हत्या का, अमकाने तमकाने हे ना ते. आणि तिकडे गेलं, मोशे चांगला आहे, आमचा देव चांगला आहे. असंच होतं, बऱ्याच वेळेला असंच होतं. एक माणूस इकडे प्रार्थनेला पहिल्यांदाच येत असेल आणि महिनाभर त्याला ताप येत असेल, कोणीतरी सुवार्ता सांगितली, तो प्रार्थनेला आला, पहिल्याच प्रार्थनेत देवाने त्याला बरं केलं. 1 महिन्याच्या तापापासून देवाने त्याला बरं केलं. ह्या तापासाठी त्यांनी भरपूर काही औषधोपचार केले, त्याला फरक पडला नसेल. आणि इकडे येऊन देवाची कृपा झाली, तो बरा झाला. 1 वर्ष तो चांगला प्रार्थनेत वाढला आणि अचानक एक दिवशी त्याला कणकणी भरली. कणकणी भरणे म्हणजे तापाच्या अगोदरची स्टेप, कणकणी भरते. देव काय करतोय, देवाचं लक्ष आहे की नाही, त्याचं असंच आहे, तो बघतच नाही माझ्याकडे. पण तो म्हणेल, बाळा तू 1 वर्ष अगोदर जेव्हा आला होता 1 महिन्याचा ताप घेऊन, तेव्हा तुम्ही तुला असंच बरं केलं होतं, तेव्हा तर चांगला बोलत होतास. आता तुझ्या परीक्षेचा वेळ आहे, तुला जी मी वचनं शिकवली आहे, तुझ्यामध्ये जो विश्वास आहे तो पारखला जातोय आणि परीक्षेच्या वेळेला तुम्हाला दोष द्यायला आहे. सेम ते तसंच त्या यहुदी लोकांसारखं. ह्या किनाऱ्यावर असताना देव काय करतोय, त्या किनाऱ्यावर असताना देव माझा चांगला आहे. अरे तो चांगलाच आहे, तो पहिल्यापासूनच चांगला आहे. बायबल म्हणतो तो आनंद असाच चांगला आहे, त्याचा अनुभव घेऊन पहा, कारण तो अनुभव घेण्यासारखा आहे, त्याने स्वतःहूनच सांगितलेला आहे. मग आपल्याला हटायची गरज नाही आहे. वातावरण काही तंग असू दे, परिस्थिती किती अस्तव्यस्त असू दे, इथपर्यंतच्या निर्णयापर्यंत जर पोचलात की आता बाबा उत्तर नाही आहे, आता आत्महत्या, तर आत्महत्या करू नका, देवाने उत्तर देऊन ठेवलेलं आहे. निराश होऊ नका, देवाने उत्तर देऊन ठेवलेलं आहे. जग तुम्हाला नाकारेल, जग तुम्हाला लाथाडेल, तुम्हाला हिनवेल, तुमचा धिक्कार करेल, तुम्हाला अस्वीकार करेल, पण कोणीतरी आहे जो दोन्ही हात पसरून आजही सांगतोय, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन.
तो किती चांगला परमेश्वर आहे, समोरने सांगतोय तो, या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. विचार करा तुम्ही, एक गोष्ट आपल्याच लोकांना 4 टाइम सांगत राहाल ना, तो माणूस वैतागून जाईल. काय सारखं सारखं तेच ऐकायचं, सारखं हा आता रडगाणं गाईल, आता काहीतरी रडगाणं गाईल, ही आली अरे बापरे आता काहीतरी रडगाणं गाईल. तुमचीच माणसं 4 टाइम तुम्ही बोलल्यावरती रडगाणं गाईल, पण तो परमेश्वर तुम्ही 10 वेळा बोला तरी तो ऐकायला तयार आहे. तुम्ही 10 वेळा एक गोष्ट मागा तरी तो ऐकायला तयार आहे. कारण काय, तो प्रेमळ परमेश्वर आहे, तो आपला खराखुरा बाप आहे. मग आपण हटायचं नाही आहे, कधी देवाला दोष द्यायचा नाही आहे. जसे ते यहुदी लोक समुद्राच्या ह्या किनाऱ्यावर होते तेव्हा ओरडायला लागले, त्या किनाऱ्यावरती गेल्यावरती देव चांगला आहे असं नाही. मी चांगलं झालं काय, चांगलं नाही झालं काय, प्रार्थनेला उत्तर आलं काय, नाही उत्तर आलं काय, बरं झालं काय, वाईट झालं काय, तो चांगला आणि चांगलाच आहे. नेहमी त्याची स्तुती करत राहा. एक किस्सा आठवतो मला, जेव्हा मी ख्रिस्त कार्याच्या सेवेला आरंभ केला होता तेव्हा एक माणूस आला होता आणि मी काउन्सिलिंग घेत होतं. पाय फ्रॅक्चर झाला होता आणि मग आला, मी म्हटलं काहीतरी प्रश्न असेल किंवा, आणि बराच एक 2-3 महिने काहीतरी तो प्रार्थनेला आला असेल. ब्रदर मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. म्हटलं काय प्रश्न विचारायचा आहे. तर बघा कसं आहे, पावसाळ्याचे दिवस होते आणि मग मला घरातले पत्रे ओझरतात म्हणून त्याच्यावरती ताडपत्री टाकायची होती. आणि जेव्हा पत्र्यावरती चढून बघितलं तर ही त्याच्यावरती शेवाळ जमली होती, सगळं काय हिरवं झालं होतं. पण मी चप्पल घालून तिकडे गेलो, चढलो आणि मी तिथे पडलो. मग मी का पडलो, मी कपाळावरच हात मारला. मग मी का पडलो आता तुला काय सांगू, मला सांगा मी का पडलो. आता मी प्रार्थनेला येणार नाही. मी म्हणत बोललो भाई तू जा घरी. यासले तकलादू वर करणी नावाला असलेले विश्वासणारे आपल्याला व्हायचं नाही आहे. स्वर्गाच्या राज्यातून देवाने सांगितलं पाहिजे हा माझा मुलगा आहे, ही माझी मुलगी आहे, हे देवाच्या राज्यातले आहेत. म्हणून तकलादू विश्वासणारे नव्हे, ओरिजिनल, की देव पण म्हणायला पाहिजे ही माझी चांगली क्वालिटी, ही माझी नसल आहे. कारण देवाच्या राज्यात सगळं कसं ओरिजिनल आहे. म्हणून देव आपल्याला विसावा देतो. कधी दोष देऊ नका, तो विसावा देणार म्हणजे देणार. त्याच्याकडचं गणित पक्का आहे, त्याने जे सांगितलेले ते तो करणारच. परंतु अपवाद मात्र आपल्याकडे आहे, आपण त्याच्याकडे जातो का. याकोबाच्या पत्रामध्ये सुंदर वचन आहे, देवाजवळ या म्हणजे तो तुमच्या जवळ येईल. ते मुळात ह्यासाठीच यायला सांगितलंय, कारण आपल्यावरती निर्णय सोपवलेला आहे. चुनाव आपल्याकडे दिला गेलेला आहे, कारण आपल्यावरती जबरदस्ती नाही आहे देवाची. जर तुम्ही सरळ मनाने आलात, जर तुम्ही नितळ मनाने आलात तर ध्यानात घ्या, स्वर्गातले आशीर्वाद तुमचे आहेत. ध्यानात घ्या, मुक्तीचं सामर्थ्य तुमचं आहे. जे देवाकडे ऑलरेडी देवाने देऊन ठेवलेलं आहे ते सर्व काही आपलं आहे. म्हणून जो विसावा देणारा परमेश्वर आहे त्याच्याकडनं परिपूर्ण विसावा आपल्याला प्राप्त व्हावा म्हणून सर्व मिळून प्रार्थना करू. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि आता प्रार्थना करण्याची वेळ आहे. प्रभू येशू म्हणाला, माझ्या नावाने तुम्ही पित्याजवळ जे काही मागाल ते तुम्हाला परमेश्वराच्या गौरवाकरिता देण्यात येईल. होय, त्याचं वचन हेच सत्य आहे. त्याचं वचन तो पूर्ण करणं जाणतो. तो आपल्या वचनांना पूर्ण करण्याचं सामर्थ्य बाळगतो. म्हणून त्याच्या वचनावर, त्याच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून आपण सर्व मिळून प्रार्थना करत आहोत. म्हणून तुमच्या ज्या भागाला आजार आहे त्या भागावर हात ठेवा. तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर आपल्या छातीवर हात ठेवा. तुमच्या जीवनातील आणि शरीरातील प्रत्येक दुःख, संकट आणि आजार प्रभू येशूच्या पवित्र नावाने या क्षणाला नष्ट होत. तुमच्या जीवनातील बंधनं आणि श्राप प्रभू येशूने वाहिलेल्या त्याच्या पवित्र रक्ताद्वारे या क्षणाला तुटून जावत. तुमच्या जीवनातील समस्या आणि सैतानाचा भयावह अंधार प्रभू येशू ख्रिस्ताच्या दिव्य आणि पवित्र प्रकाशामध्ये पूर्णपणे नष्ट होत तुमच्यावर, तुमच्या कुटुंबावर प्रभू येशू ख्रिस्ताचे महान आशीर्वाद येऊत. आमेन.